नमस्कार. गेल्या वेळेला आपण ओम बद्दल माहिती घेतली होती. ओम हे ओम तत्सत याची सुरुवात होती. तो ओंकाराबद्दल इथे आपण ओम लिहितो त्याच्याबद्दल बरीच सविस्तर चर्चा झाली. ज्यांना बघायला त्यांनी YouTube वरती बघायला हरकत नाहीये. तर ओम उच्चार करण्याच्या आधी तुम्ही मनामध्ये जेव्हा ओम म्हणता तेव्हा त्या परब्रह्माला तुम्ही आमंत्रण देता, ते दृष्टीस पडतं. आणि जेव्हा तुम्ही वाटे उच्चारता ओम म्हणून तेव्हा ते प्रगट होतं. पाठीमागे सगळीकडे असलेलं तुमच्या समोर प्रगट होतं असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं होतं. आता ज्ञानेश्वर महाराजांनीच ज्ञानेश्वरीमध्ये ओम तत्सत जे भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतायत 17व्या अध्यायात की ओम तत्सतचं महत्व काय, जे 3-4 श्लोक दिलेले आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांनी छान त्याच्यावर विवरण केलेलं आहे. ते ओम तत्सत बद्दल फक्त आपण आज माहिती बघणार आहोत. मग त्रिपुरी पौर्णिमा आणि मग संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत, कारण आता ते निमित्त आहे. तर ओम बद्दल झाल्यामुळे मी आता परत त्याच्यावर येत नाही, आपण पुढच्या ह्याच्यावर जाऊया. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ओम तत्सत म्हणताना लोकांना ऐकलं असेल, तुम्ही म्हटलं असेल. कुठलंही कार्य करायचं असेल तर सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी किंवा बऱ्याच ग्रंथांच्या पुस्तकांच्या शेवटी ओम तत्सत असं लिहिलेलं असतं. तर ते ओम तत्सत काय आहे, ते का लिहिलेलं आहे, भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर छान निरूपण केलेलं आहे. तर हे 1, 2 आणि 3 जे आहेत ते भगवद्गीतेतले श्लोक आहेत आणि ते बाकीचं निरूपण आहे. तर तत् इति, आता ओम बद्दल आपण गेल्या वेळेला म्हटलं होतं म्हणून मी आता घेतलं नाहीये. तर तत् इति अनभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया. तत् म्हटल्यावर तुम्ही ती इच्छा काढून टाकता फळाची इच्छा राहत नाही, ते समर्पित करून टाकता त्या परब्रह्माला. जे कार्य तुम्ही करताय किंवा जी गोष्ट तुमच्या समोर आहे ती, म्हणजे ती फळाची अपेक्षा करत नाही. जो तुम्ही यज्ञ करताय, जो तुम्ही तप करताय, क्रिया जी काही करताय, दान क्रिया जी दान देण्याची किंवा इतर ज्या विविध क्रिया आहेत, दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्ष कांक्षिभी. ज्यांना मुक्ती, लिबरेशन हवंय, जे कुंभमेळ्याला जातात ते सगळे लिबरेशनसाठी, मुक्तीधामासाठीच ते जात असतात. तर हे जे मोक्षकांक्षी ज्या काही क्रिया करताय किंवा तत् का म्हणतात, कारण ते परमेश्वराला अर्पण केलेलं आहे. शिवाजी महाराज जसं म्हणतात, ही तर श्रींची इच्छा, ते परमेश्वराला अर्पित केलेलं आहे. हा तत् या शब्दाचा अर्थ आहे. तर ओंकाराने ते प्रगट झालेलं आहे परब्रह्म. तुम्ही त्याला मनाने आमंत्रण दिलं, वाटे ते तुमच्या समोर प्रगट झालेलं आहे. तत् म्हणून म्हणती तद्रूप ब्रह्मातया फळेसी क्रिया या तेची हेतू आम्हा भोगावया काहीही न उरो. म्हणजे आम्ही भोगण्यासारखं काही नाही, ते परमेश्वराला अर्पण केलेलं आहे. ते सगळं त्याची फळं परमेश्वराला, मला त्यातली फळं नको. ऐसेनी तदात्मके ब्रह्मे, त्या ब्रह्माशी तुम्ही तदात्मक व्हायचा प्रयत्न करताय. तदात्मक व्हायचा प्रयत्न करणं किंवा त्या ब्रह्माला अर्पण करणं म्हणजे द्वैत भावना पूर्ण गेलेली नाहीये. पहिल्या स्टेजला तुम्ही ब्रह्माला आळवलं, ओम म्हणून ते तुमच्या समोर प्रगट झालं. ह्याच्यात तुम्ही आणि ब्रह्मन वेगळेच आहात, द्वैतातच आहात. दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही त्या ब्रह्माला ते अर्पण करून त्याच्यात विरघळायला सुरुवात केली मिठानी. पाण्यात मीठ विरघळलं तरी मिठाची क्षारता थोडी वेगळीच राहते. म्हणून ते म्हणतायत की ऐसेनी तदात्मके ब्रह्मे ते तर उगाणुनी कर्मे, त्याला अर्पून अंग झाडीती न ममे. हे मी केलेलं नाहीये, हे तुझीच इच्छा आहे, हे तुला केलेलं आहे, येणे बोल. आता ओंकारे आदरिले, ओंकाराने त्याला बोलवलं. तत्कारे समर्पिले, तत्कार करून समर्पिले. या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा, त्या कर्माला ब्रह्मत्व येऊन जाते. पुढे ते सांगतायत मीठ आंगे जळीविरे. मीठ जे पाण्यात विरघळतं, परी क्षारता वेगळी उरी. या तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. त्या प्रकारे कर्माला तुम्ही ब्रह्माला अर्पण केलं तरी ते द्वैतातच आहे, एकरूप झालेलं नाहीये. देवाला फुलं अर्पण केली तर फुलं आणि देव भिन्न भिन्न आहे. हे जे तुम्ही अर्पण केलं आणि तुम्ही एकरूप झालेल्या नाही आहात, जे द्वैतात आहात. हा दुजे भाव जिथे येतो तिथे संसार भय उरतं. द्वैतात भय हे आलंच. म्हणूनच ते म्हणतायत आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे देवो आपुलेचे नी तोंडे वे बोलती वेदे. वेदामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे.
म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परिवयसे. म्हणून हा जो परका भाव आहे की ज्याला मी अर्पण करतोय तो आपल्यातच कसा सामावेल, म्हणून सत शब्द हा वापरलेला आहे. तो ओंकाराने आदरलं, तत्काराने समर्पिले आणि सत या शब्दाने एकरूपत्व अद्वैतात तुम्ही स्वतःला विलीन केलेलं आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलंय ते आत्मत्वे परिवयसे सत शब्द या रिगा दोषे ठेविला देवे. तर ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी ते प्रशस्त ही बोलवरी वाखाणिले. त्या प्रकारे कर्म प्रशस्त म्हटले जाते जे तुम्ही परमेश्वराला अर्पण करता. तर हे कर्म करत असताना सद्भावानी साधुभावानी म्हणजे आनंदाने गुडनेस आणि विथ ऑस्पिशियसनेस ते तुम्ही अर्पण करायचं असतं. त्यामुळे हा सत शब्द वापरलेला आहे. सद्भावेच साधुभावेच सत इति एतत् प्रयुज्यते. त्याचं प्रयोजन त्या कारणाकरता आहे. प्रशस्ते कर्मणी तथा सत शब्द पार्थ युज्यते. म्हणून अर्जुनाला ते सांगतात की या कर्म प्रशस्त करण्यासाठी वाखाणण्याजोग करण्यासाठी सत शब्द वापरलेला आहे. यज्ञ तप दान हे सगळं करत असताना जी स्थिती तयार होते, जी ब्रह्मस्थिती तुम्हाला यायला हवे, म्हणून सत शब्द आहे एकरूपत्व अद्वैत तुम्ही विलीन होण्यासाठी. कर्मचैव तदर्थीयम सत इति अभिधीयते. कर्म त्या दृष्टिकोनातून ब्रह्मस्वरूप करण्यासाठी सत शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम तत् यापेक्षा सत शब्द हा जास्त महत्वाचा होऊन जातो, कारण का तिथे द्वैत भावना उरतच नाही. ओंकार म्हटला तर तुम्ही त्या ब्रह्माला आळवलं, समोर केलं, पण तुम्ही ब्रह्मरूप झाला नाही. तत्काराने तुम्ही त्या ब्रह्माला तुमचं कर्म समर्पण केलं, पण सत शब्दाने तुम्हीच ब्रह्मरूप झालात. मग दुजाभाव काही उरतच नाही. हा दुजाभाव जो उरत नाही त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त पुढे उदाहरणं दिलेली आहेत. तो दुजाभाव उरत नाही म्हणाला, जेव्हा परीस असतो तो एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतो, सगळंच सोनं करून टाकतो, तिथे कीड अशुद्ध शुद्ध हा दुजाभाव उरत नाही. समुद्रात नदी गेल्यावर नदी तुम्ही समुद्रापासून वेगळी करू शकत नाही. तुम्ही ब्रह्मरूप झाल्यावर कर्म काय, चांगलं काय, वाईट काय, सगळं तुम्ही दुजाभाव निघूनच गेलेला आहे. हा एक भाग झाला सत शब्दाचा. ते म्हणतात सत शब्दाचा अजून एक फायदा आहे. तो फायदा असा की एखादी गोष्ट करत असताना त्याच्यात काही व्यंग आलं, काही चूक झाली, प्रमाद झाला, तर ते कर्म सतचं असत होऊ शकतं, साधूचं असाधू होऊ शकतं. तर ते कर्माचा जो खोट आहे ती निघून जावी, चुका विका माफ होऊन जाव्यात, ते सगळं ब्रह्माला अर्पण केल्यावर चूक ती कुठली राहणार, म्हणून सत शब्द त्यांनी वापरलेला आहे. हेच त्यांनी फक्त या सगळ्यात म्हटलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं तरी शब्द येणे आटुनी असताचे नाणे दाविदे जे अव्यंग वाणे सत्तेचे रूप. सत शब्दाने अव्यंग वाणे त्याच्यात कुठे काही फॉल्ट नाहीये, ते शुद्ध सत्तेचं परब्रह्माचं रूप आहे. ते सतची काले देशे म्हणजे ब्रह्मरूप काय आहे त्याची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. ते सतच आहे, काले देशे त्याच्यात काळ वेळ ऍक्च्युली काही उरत पण नाही. होऊन येणे जे अनारेसे त्याच्यात बदल घडत नाही. ही ज्ञानेश्वरांची त्या काळची भाषा. आपण पया आपण असे अखंडित, ते अखंडित आहे, जसं आहे तसंच आहे. तेणेची प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक शुद्ध देखिले करुनी सम ऐक्यबोधे. ते सम झालं, ऐक्यबोधात आलेलं आहे. तरी ओंकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळुनी होई जे एक सरे सन्मात्रची. एकत्व एकबोध त्याच्यातून होतो. आणि त्याचा अजून काय फायदा आहे, सात्विक कर्माने काय उपकार होतो, तर सत्कर्मे चांगले चालेली अधिकार बघे परी एखादे अंगे हिणावती. त्याच्यात कुठे काही चूक झाली तुमच्या कार्यात कामामध्ये तर ती चूक देखील माफ होऊन जाते. तैसेची एके गुण विण संतची परी असंतपण कर्मधरी जाण जिये वेळे. पण त्यांनी म्हटलंय की एखादं रथाचं चाक असेल ते जर बरोबर नसेल तर त्याची गती थांबून जाईल, पण तशी तुमच्या कामाची गती थांबणार नाही, कारण तुम्ही ते ओंकाराने आदरलंय, तत्काराने समर्पिलंय आणि सत्काराने तुम्ही ब्रह्मरूप करून टाकलेलं आहे. त्यामुळे ओम तत्सत हे जे आहे एक दिव्य औषधी प्रमाणे आहे. दिव्य औषध जैसे रोगिया का सावाव ते भंगलिया. जो पडलेला आहे त्याला जसा आधार मिळतो किंवा रोग्याला जसं औषध मिळतं तसं सत शब्द कर्म व्यंगलिया तैसा जाण. कर्मात व्यंग आलं तर सत शब्द त्याला दुरुस्त करतो, त्याला बरं करतो.
काही चूक झाली म्हणजे तुम्ही रोज एखाद्या मार्गाने चाललाय तरी कधी कधी रस्ता विसरता, एखादी गोष्ट पारखून घेतली तरी त्याच्यात कधी कधी तुमच्याकडून चूक होऊ शकते. म्हणजे तुम्ही किती एक्सपर्ट असा, एखादी चूक तरी पण जर झाली तर ओम तत्सत या सत शब्दांनी ती सगळी चूक दुरुस्त व्हायला मदत होते. म्हणून कुठलंही कर्म असेल तर हा सत शब्द प्रबुद्ध म्हणून म्हटलेला आहे त्यांनी ओम तत् ह्याच्यापेक्षा. म्हणून ओम तत्सत म्हटल्यावर काय होतं, जसं ओंकाराने आपण जे आदरलंय आणि समोर प्रकट झालंय तसं जे परब्रह्म आहे त्याची जी ओळख आहे ते ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेच नेत असे जेथून का हे प्रकाशे दृश्य जात. म्हणजे हे जे सगळं प्रकाशमान झालेलं आहे परब्रह्मामुळे तिथपर्यंत ओम तत्सत तुम्हाला नेतोय. मग हे त्यांनी कसं सांगितलं, कसं ओळखायचं, तर आकाश जेव्हा तुम्ही म्हणता म्हणजे आकाश या संज्ञेला आकाश हाच आधार आहे. आकाश कशासारखं दिसतं, आकाशासारखं. तर आकाश म्हटल्यावर तुम्हाला आकाशच दिसणार. तर झपटी आश्रये आकाशी आकाशाची का जैसा या नामानामी आश्रयो दैसा अभेदू. म्हणजे आकाश या संज्ञेला आकाश हाच एक आधार आहे, कारण दोन्ही एकच आहे. तसं ओम तत्सत हे त्या परब्रह्माच्या गाभाऱ्यात शिरून त्याला बाहेर प्रगट करणारे नाव आहे. त्या परब्रह्माला ते प्रगट करते. उदयीला आकाशी रवीची रवी ते प्रकाशी. आकाशात सूर्य उगवल्यावर सूर्यच सूर्याला प्रकाशित करतोय, त्याला दुसरं कोण प्रकाशित करणार. त्याप्रमाणे हे नाम व्यक्ती ओम तत्सत ब्रह्माला प्रकाशित करतय. म्हणून त्रयक्षर हे नाम ओम तत्सत नवे जाण केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे कीजे. त्याप्रमाणे समज. त्यामुळे पुढे मी तुम्हाला सांगितलं परिसाचं आणि नदीचं, त्यांनी समुद्राचं उदाहरण दिलंय की परिसाच्या लेखी शुद्ध अशुद्ध भाषा नसते, सगळंच शुद्ध होऊन जातं. समुद्रात पोचल्यावर नदीतून कुठली घाण आली नाही आली काही नाही, सगळं शुद्ध होऊन झालेलं आहे. उनिया पुरियाचे परी गुरुची तेच अवतारी निवडून न येती सागरी जैसिया नदी. तर इथे आपण ओम तत्सत म्हटलेलं आहे. तर ओमच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं होतं, जे आपण गेल्या वेळेला बघितलं, कुठल्याही कर्माच्या आरंभी ओम तत्सत, कर्म करत असताना मध्य साधारण भागी ओम तत्सत आणि कर्म झाल्यावर ओम तत्सत म्हणायला विसरू नका. मी देखील बऱ्याच वेळेला नाही, रोजच प्रत्येक गोष्टीत ओम तत्सत म्हणतो. माझी मुलगी अभ्यास करत असताना तिलाही सांगत असतो, तीही म्हणते. अजून एवढं तिला समजवलेलं नाहीये, पण ऍटलिस्ट क्रिया जरी झाली, जसं क्रिया योग्य गोष्टी केल्या की योग्य रिझल्ट येतात. त्याच्यात तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान नसेल त्याच्या मागचं, पण श्रद्धा असेल तर तुम्हाला ते रिझल्ट येतात. ही जी गोष्ट तुम्ही करता त्याला आपल्या भाषेत रिच्युअल्स म्हणतात, क्रिया म्हणतात. त्या क्रिया तुमच्या एनर्जी कोशावरती ऍक्ट होतात. शरीर मनाच्या पलीकडे शारीरिक क्रिया नसतात. जी आपण प्रणव क्रिया केली, राघव क्रिया केली, तुम्हाला काही त्यातलं सायन्स माहिती नाहीये, पण तुम्ही ओंकार म्हटलात, तुम्ही राम म्हणालात, तर त्यांनी जे व्हायब्रेशन होऊन तुमची एनर्जी लेवल जी वाढते आणि बदलते, त्यामुळे तुमचं परसेप्शन सुधारतं. आपल्या पूर्वजांनी अशाच क्रिया सगळ्या केलेल्या होत्या, पण नंतर त्याच्यात अपभ्रंश आले, कालांतराने सायन्स मागे पडलं आणि त्याच्यात मग व्यावहारिकपणा आला, कॉमर्स आला आणि मग त्याचं नाव अजून बिघडायला लागलं. तर प्रत्येक क्रियेमागे सायन्स आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर त्रिपुरी पौर्णिमा झाली 10 दिवसापूर्वी, कारण का आज द्वादशी आहे, 11 दिवसापूर्वी. तर तेव्हा त्रिपुरी पौर्णिमा 3 पुरं होती, त्रिपुरासूर होता. शंकराने एकाच बाणामध्ये ती तिन्ही पुरं नष्ट करणं शक्य होतं, म्हणून त्या दिवशी ते केलं, म्हणून त्याला त्रिपुरी पौर्णिमा. त्यामुळे देव खुश झाले आणि देव दिवाळी झाली. मत्स्यावताराचा तेव्हा आरंभ झाला. कार्तिकेयचा जन्म झाला त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी, त्याला कार्तिकी पौर्णिमा. कार्तिक मासात राधाकृष्णांची रासलीला झाली वृंदावनात. ब्रह्मवैतपुर पुराणात, ब्रह्मैव वर्त पुराणात कृष्ण राधेची पूजा करताना या दिवशी सांगितलं गेलेलं आहे. याच दिवशी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुठलंही सामाजिक सत्कारणी असलेलं काम जर केलं तर 10 यज्ञांचं फळ मिळतं. देसाईकरांनी सगळ्यांनी तिकडे जो मोठा याग केलेला होता, तुमच्याकडचे जुने कपडे किंवा काही काही द्या, ते याच दिवशी होत्या की त्याचं 10 यज्ञांचं फळ तुम्हाला या दिवशी मिळतं असं मानलं जातं. ओरिसामध्ये बोहता बांधना, ते कलिंग देशातून ते जे
व्यापार व्हायचा इंडोनेशियापासून सगळीकडे, तिकडे याच्यात परत सुरुवात होतं, त्याचं ते सेलिब्रेशन असतं. आता पावसाळा जस्ट संपलेला असतो, फिशिंग परत सुरू करायचं असतं, त्यामुळे कार्तिक महिन्यात सगळे उपास करतात, व्हेजिटेरियन बनतात हिंदू लोक ओरिसा मधले, आणि या त्रिपुरी पौर्णिमेला उपास सोडतात. त्याला ते खास त्यांनी वाक्य शब्द दिलेला आहे, चढा खाई, म्हणजे त्या दिवशी नॉनव्हेज खायला सुरुवात करतात. तोपर्यंत माशांचं ब्रीडिंग होऊन जरा मासे वाढलेले असतात. जैन लोकांचं पलिताना म्हणून जे गुजरातमध्ये आहे, तिथे शत्रुंजय म्हणून टेकड्या आहेत, तर ते शत्रुंजय डोंगरावरतीच्या बाजूला 216 किलोमीटरची तीर्थयात्रा याच काळात केली जाते. ती त्रिपुरी पौर्णिमेला परिपूर्ण होते. ते जी आदिनाथ टेम्पल आहे त्या शत्रुंजय हिल्स वरती, ते पहिले जैनांचे तीर्थंकर, त्यांनी पहिलं आपलं संबोधन सरमन याच टेम्पल वरून दिलं, म्हणून तिथे चांगली ऊर्जा एनर्जी आहे असं म्हटलं जातं. आता शेवटचं त्रिपुरी पौर्णिमेचं गुरु नानक जयंती. गंमत, गुरु नानक जयंती ओरिजिनली इतिहासकारांच्या मध्ये या दिवशी नाही आहे, ती आहे मार्च एप्रिल मध्ये. मग ती इकडे कशी काय आली? तर रणजित सिंगांच्या काळात भाई सतसिंग म्हणून जे होते ते म्हणाले की शिखांचं जरा गडबड होतीये. रामतीर्थ मंदिरला त्रिपुरी पौर्णिमेला जो अमृतसर मध्ये महोत्सव मनवला जातो, तिकडे आपले शीख पण जात आहेत सद्भावनेने, पण त्यामुळे आपले शीख कमी होतील, ते तिकडे हिंदूंकडे जास्त आकर्षित होत आहेत. म्हणून तुम्ही गुरु नानक जयंती इकडे आणा, म्हणजे ते शिखांचं गुरु नानकची सेवा करतील आणि बाकीचे ते रामतीर्थ मंदिर मध्ये त्यांचा कार्यक्रम करतील. म्हणून गुरु नानक जयंती पॉलिटिकली ती इकडे शिफ्ट केली गेली. आता आपण येऊया आजच्या सगळ्यात, इथे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आता रंगगावामुळे काढलेला आहे, पण तिकडे ज्ञानेश्वर महाराजांचं सुरुवातीपासूनच मी बघत होतो, विठोबाचं होतं. तर संत ज्ञानेश्वर त्यांचं आपण घेऊया, पंडोबांपासून सुरुवात करूया. त्यातल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतील, ज्यांना नवीन असतील त्यांनी ऐका, माहिती असतील त्यांना रिव्हिजन. संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा हरिपंत कुलकर्णी आपेगावचे, त्यांना गोरखनाथांनी अनुग्रह दिलेला होता. जी पुण्याई पिढ्यानपिढ्या आलेली असते ती कुठेतरी तुमच्या आपत्त्यांच्या स्वरूपातून बाहेर येते, तो सोल तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि तिथून कर्म घडतं, त्याची सुरुवात. तर हरिपंत कुलकर्ण्यांना गोरखनाथांनी समक्ष अनुग्रह दिलेला होता. त्यांचे मुलगे गोविंद पंत आणि त्यांची बायको मीराबाई, त्यांना गहिनीनाथांनी अनुग्रह दिलेला होता. त्यांचे मुलगे विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव विठ्ठल आणि आईचं नाव रुक्मिणी, आणि ते विठ्ठल भक्त, हा पण त्यातला एक योगायोगाचाच भाग आहे. तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई, विठ्ठल पंत अभ्यासू एकदम वैरागी वृत्तीचे, आणि ते वैरागी भावनेने जात असतात, आणि तिकडे रुक्मिणीबाईचे वडील भेटतात आणि ते म्हणतात की जरा आमच्या इकडे राहा. रात्री सांगतात की तुम्ही लग्न करा, ते म्हणतात मी वैरागी आहे, मी चाललो इकडे तिकडे. मग ते म्हणतात ठीक आहे तुम्ही झोपा. झोपेत त्यांना दृष्टांत होतो आणि सांगतात की लग्न करा. मग दुसऱ्या दिवशी संमती देतात, करतात. पण ते सगळं करून पण वैरागी वृत्ती काही जात नसते. ते बायकोच्या मागे लागतात की मला वैराग्य आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, संन्यास घ्यायचा आहे. बायको आणि ते काय सगळे म्हणतात की पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय संन्यास घेणं चांगलं नाही, नका घेऊ संन्यास. पण ते काय ऐकत नाहीत, लहान मुलासारखा लकडा लावलेला असतो. बायको रागात म्हणते जा घ्या संन्यास. ते लगेच पडत्या फळाची आज्ञा घेतात, जातात वाराणसीला. तिकडे जाम अभ्यास करतात, 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, चैतन्य म्हणून नाम घेतात. श्रीपाद स्वामींच्या खालती त्यांच्या आश्रमात सगळं काही सांभाळायला सुरुवात करतात. दैवयोग बघा, श्रीपाद स्वामी दक्षिण यात्रेला निघतात, सगळे मठाची जबाबदारी चैतन्य स्वामी म्हणजे विठ्ठल पंतावर सोपवतात. आणि इकडे येत असताना आळंदी, अलंकापुरीच्या इकडे येतात, तेव्हाचं ते नाव. तर तिकडे रुक्मिणीबाई एका पिंपळाच्या झाडाला, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतात आणि ते जात असतात तिकडून. तेव्हा त्या त्यांच्याकडे बघून नमस्कार करतात, हे आशीर्वाद देतात, पुत्रवती भव. आता पुत्रवती भव म्हटल्यावर त्या हसतात. त्या हसल्या श्रीपाद स्वामींना साक्षात्कार होतो की आपल्याकडून घोळ झाला आणि अंतर्ज्ञानाने त्यांना कळतं की यांचे नवरा कोण आहे. मग ते रुक्मिणीबाईंना त्यांच्या वडिलांना घेऊन वाराणसीला जातात, त्यांना दुसरीकडे थांबवतात आणि चैतन्य स्वामींना विचारतात नक्की काय प्रकार आहे, तुम्ही कुठे आहात. त्यांना कळतं की यांना कळून चुकलेलं आहे. ते सगळं सांगतात. ते म्हणतात हे बघा मी असं बोललेलो पण आहे आणि तुम्ही आता संन्यासाश्रम सोडून परत गृहस्थाश्रमात जा आणि परत जा. ते गुरुची आज्ञा मानतात
रुक्मिणीबाई वडील त्यांना घेऊन परत येतात आळंदीला. तिकडे आल्यावर लोक म्हणतात संन्यासातून तू परत आला हे काही बरोबर नाही, अवहेलना करतात, वाळीत टाकतात. गावाबाहेर 12 वर्ष तिथे राहतात. 12 वर्ष राहतात. त्याच्यात जे संत जनाबाईंचे अभंग आहेत त्याच्यात त्यांनी शब्दामध्ये कुठव्या साली कोण जन्माला आलं हे दिलेलं आहे. तो मी जास्त लिहित नाही बसलो, टेक्निकल झालं असतं. पण 1190 साली निवृत्तीनाथ, 93 साली ज्ञानदेव महाराज, 96 साली सोपानदेव आणि 99 साली मुक्ताबाई जन्माला आले. तर हे 12 वर्षात हे सगळे जन्माला आले. हे 9 वर्षाचे आहे, पण टोटल 12 वर्ष ते पर्णकुटीत राहत होते. मग मुलं मोठी होत जातात. मुलं मोठी झाल्यावर त्यांची मुंज करायची. मुंज करण्यासाठी परमिशन पाहिजे. मग ते आळंदीच्या ब्राह्मण सभेपुढे येतात. ते म्हणतात की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तुमचं चुकलेलं आहे. जर तुम्हाला मुलांना त्रास व्हायला नको असेल तर तुम्हाला देहांत शिक्षा, असं विठ्ठल पंतांना सुनवतात. विठ्ठल पंत वैरागीत असतात. ते म्हणतात ओके मी जातो. म्हणून इंद्रायणीच्या ठिकाणी जायला लागतात. मिसेस बायको म्हणते की मी तुमच्याशिवाय नाही, मी पण येते तुमच्याबरोबर. मग दोघेही प्रवेश करतात, स्वतःचा देहांत प्रायश्चित्त घेतात. आता उरली 4च मुलं. मोठे कोण निवृत्ती. तर निवृत्ती महाराज जातात ब्राह्मण सभे पुढे, सांगतात की आता आमचं काय पुढे. ते म्हणतात आम्ही काही नाही करू शकत, तुम्ही पैठणला जा आणि शुद्धीपत्र आणा. मग सगळी भावंड पैठणला जातात. ते त्यांच्या सभेपुढे येतात आणि ते काही शुद्धीपत्र देत नाहीत, नकार देतात की तुम्हाला नाही मिळू शकत. आणि सगळे टवाळखोड चालू असते. रेडा येतो आणि प्रसिद्ध ज्ञानेश्वर एक मनुष्य म्हणतो की अरे ह्याचं नाव पण ज्ञानेच आहे, तुझ्यात काय त्याच्यात काय फरक आहे. तो म्हणतो बरोबर आहे, माझ्यात जो आत्मा आहे तोच त्यांच्यात आत्मा आहे, काही वेगळं नाहीये, भाव नाही, सारख्याच आहेत. मग ते रेड्याकडून वेद वदवून घेतात आणि ते चमत्कार झाल्यावर सगळं परिवर्तन व्हायला लागतं. पैठणमध्ये ज्ञानेश्वर महाराज गीतेवरती भागवतावरती निरूपण करायला सुरुवात करतात. त्यांना शुद्धीपत्र मिळतं आणि परत येता येता ते नेवास्याला थांबतात. तिथे सच्चिदानंद महाराज पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून घेतात, जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते. आणि नंतर निवृत्ती महाराज ह्याच्या आधी म्हणजे जेव्हा ते लहान असतात तेव्हा निवृत्ती महाराज तपश्चर्यासाठी त्र्यंबकेश्वरला जातात. तिथे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतात. एकदा वाघ मागे लागतो तेव्हा ते गुहेत जातात आणि त्या गुहेत त्यांची जी घनघोर तपश्चर्या होते तिथे ते गुरु म्हणूनच बाहेर येतात आणि ते तिन्ही भावंडांचे गुरु होतात निवृत्तीनाथ. आता निवृत्तीनाथाच्या आज्ञेमुळे ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभव म्हणून अजून एक ग्रंथ लिहितात. चांगदेव 14 वर्षे जगलेले, ती गोष्ट बऱ्याच जणांना माहिती असेल. तर चांगदेववर तेव्हा त्यांची प्रसिद्धी होते की रेड्याकडून बोलवलं, एवढं तत्वज्ञान एवढ्या कमी वयात सगळेकडून भेटायला यायला लागतात. तर चांगदेवांना पण इच्छा होते आता मी पण भेटायला जातो. पत्र लिहितात. पत्र लिहिताना काय लिहायचं, चिरंजीव लिहायचं का रा रा, त्यांना कन्फ्युजन होतं. तर ते म्हणतात काहीच लिहित नाही, कोरं पत्र पाठवून देतात. कोरं पत्र बघितल्यावर ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई बघतात, अरे हे काय कोरं पत्र. त्याच्यावर 65 ओव्यामध्ये त्यांना सल्ला लिहून दिला जातो, परत पाठवलं जातं. ती चांगदेव 65 म्हणून ओळखली जाते. आणि तरी ते येतात तेव्हा वाघावर येतात, सापाचा चाबुकात असतो आणि हे भिंतीवर बसलेले असतात. तर भिंतीलाच म्हणतात चल रे, आणि भिंतच तिकडून निघते आणि तिथे पोचते. तर एवढं त्यांच्याकडे योग सामर्थ्य असतं. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पाठीवरती भाकरी वाजणं वगैरे. आणि नंतर संत नामदेवांची भेट होते ज्ञानेश्वरांची पंढरपूरला भेट होते. तिकडे त्यांची वारी होते आषाढी एकादशीची. पण गोष्ट अशी की तेव्हा ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला विठोबासमोर सांगतात की आता माझं कार्य संपलेलं आहे, मला समाधीची परवानगी द्या. आणि ती घेऊन ते परत आळंदीला येतात. आळंदीला सिद्धेश्वर मंदिर जे आहे त्याच्या अजान वृक्षाजवळ तो नंदी आहे, तो हटवला जातो आणि तिथली जागा नामदेवांची मुलं साफ करतात. आणि सगळ्यांच्या अश्रुधारेत ज्ञानेश्वर महाराज कार्तिक त्रयोदशीला म्हणजे आज आहे द्वादशी, तर उद्याच्या दिवशी तिथे संजीवनी जिवंत समाधी घेतात कार्य पूर्ण झाल्यामुळे. आणि ती शिळा निवृत्तीनाथ स्वतः लावतात. तर इथे ही शिळा लावल्यानंतर 1215 साली त्यांनी संजीवनी समाधी घेतली. त्यानंतर आंबेकर देशपांडे यांनी 1580-1600 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. 1775 साली पेशवांच्या काळामध्ये महादजी शिंद्यांना तो भाग दिलेला होता, त्यांनी त्याच्यात बरीच रिनोव्हेशन केली. 1820 साली ग्वाल्हेरचे सिंधिया राज्य घराण्यातले
जे हैबतराव पवार म्हणून कारभारी होते त्यांनी तिथे येऊन बरंच सुधारणा केली मंदिराची जळणघडण. आणि ते म्हणाले की मी मृत्यू झाल्यावर एका पायरीत जी पहिली पायरी आहे तिथे मला स्थान द्या. त्यामुळे तिथे त्यांना पुण्यात आलं. त्यामुळे पहिल्या पायरीची पहिले पूजा केली जाते, हैबतराव पायरी म्हणून म्हटलं जातं त्याला. आणि नंतर ब्रिटिश आले. ब्रिटिश जास्त अक्कल हुशार पैशाच्या बाबतीत. आळंदी गाव छोटं असून देखील म्युन्सिपाल्टीचं स्टँडर्ड देऊन टाकलं. कारण दरवर्षी इकडे जेव्हा यात्रा येणार आहे तेव्हा सगळ्यांना टॅक्स लावला त्यांनी. 50,000च्या वरती लोक जमायची, तर सगळ्यांकडून पैसे वसुलीचं काम ते करायचे. तर अशी ही गोष्ट होती संत ज्ञानेश्वरांची, जी आपण आळंदी यात्रा बघितली, परवापासून सुरू झाली आणि ती उद्या समाप्ती होईल त्याची. आता आपण पसायदारांनी आजचा शेवट करूया. आता विश्वात्मके देवे ये वाग्यज्ञे तोषावे, दोषोनी मज द्यावे पसायता धने. ये फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, महेंद्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो.